विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर नागपुरात पावसाची हजेरी। पावसामुळे नागपूरकरांना उकाड्यापासून दिलासा। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये नागपुरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। माडाच्या कुर्डूमधील मुरुम उपसा प्रकरण। आज कुर्डू गावामध्ये बंदची हाक। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी गावाची बदनामी केल्याचा ग्रामस्थांचा आरोप। ग्रामस्थ आज खासदार मोहिते पाटलांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रामटेक येथे कृषी मेळावा। श्री रविशंकर यांची विशेष उपस्थिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार मेळावा। कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या घराची पोलिसांकडून झडती। गुंड बंडू आंदेकरच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त। पोलिसांकडून तब्बल 67 लाखांचे दागिने आणि 2,50,000ची रोकड जप्त। तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीनं नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी। नवरात्रामध्ये छबिना मिरवणुकीसाठी देवीच्या वाहनांच्या रंगरंगोटीचं काम सुरू। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले। दक्षिण सोलापूर तालुक्यामधल्या दुबदुबी धरण ओव्हरफ्लो। शिरवळ जैनपूर भागातील शेतामध्ये पाणी शिरले। अमरावतीमध्ये विदर्भाच्या राजाची शाही विसर्जन मिरवणूक। ढोल ताशांचा निनाद, कलात्मक देखावे, विविध प्रकारच्या झाक्या, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि हजारो भाविकांचा सहभाग। 16 दिवसांनी बाप्पाचे विसर्जन।